सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 15 जून रोजी होणार आहे. या परीक्षेत आपल्याला प्रचंड रीतीने यश मिळवण्यासाठी मला मिळालेले जे 12 वर्षांचा अनुभव आहे ते मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे. तर सध्या पेपर क्रमांक 1 मधील जो 10वा प्रकरण आहे, उच्च शिक्षण प्रणाली, हायर एज्युकेशन सिस्टीम, या प्रकरणामध्ये येणाऱ्या 100 कन्सेप्ट मी सांगत आहे. कृपया बोर्डवर लिहिलेले कन्सेप्ट तुमच्या एका नोटबुक तयार करा. प्रत्येक प्रकरणासाठी एक नोटबुक पाहिजे. आता हायर एज्युकेशनसाठी हे 100 प्रकरण, हे 100 कन्सेप्ट लिहून काढा. तर 13 कन्सेप्ट सांगितलेल्याचा 14वा कन्सेप्ट, इन बोथ रिसोर्स आणि इटिनेरंट मॉडेल्स. 2 मॉडेल्स आहे, रिसोर्स आणि इटिनेरंट मॉडेल्स ऑफ इंटिग्रेटेड एज्युकेशन प्रोग्राम इज बीइंग इम्प्लिमेंटेड इन लार्ज स्केल बाय गव्हर्नमेंट अँड नॉन गव्हर्नमेंट एजन्सी इन इंडिया. आपला भारत देशात जे गव्हर्नमेंट, शासकीय आणि निम शासकीय, गव्हर्नमेंट आणि नॉन गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट नसलेले, गव्हर्नमेंट अंडर खाली आणि विदाउट गव्हर्नमेंटचे जे ऑर्गनायझेशन, ह्या दोघांनी मिळून भारत देशात इंटिग्रेटेड एज्युकेशन प्रोग्राम इम्प्लिमेंट करीत आहेत. आणि हे इम्प्लिमेंट करीत असताना ह्या दोघांनी ह्या 2 गोष्टीवरती लक्ष देऊन या मॉडेलचा वापर करीत आहेत. कोणकोणते? रिसोर्स म्हणजे नैसर्गिक साधन, नॅचरल रिसोर्स, जे एज्युकेशन रिलेटेड असलेले नॅचरल रिसोर्स आणि इटिनेरंट म्हणजे ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, एका स्थळापासून दुसऱ्या स्थळापर्यंत जाणं आणि येणं, हे जे इटिनेरंट आहे, रिसोर्स आणि इटिनेरंटचा या मॉडेलचे इंटिग्रेटेड ह्या दोघांचा वापर करून ह्या दोघांनी एज्युकेशनचं इम्प्लिमेंट करण्याची कामं करीत आहेत. चला आता नेक्स्ट, इन्स्टिट्यूशन्स इज फंडिंग फॉर रिसर्च ऍक्टिव्हिटीज इन हायर एज्युकेशन. उच्च शिक्षण प्रणालीमध्ये संशोधन करण्यासाठी काही संस्था पैसा देत आहे, आर्थिक मदत करीत असतात. जे रिसर्चर असतात, जे संशोधन करीत असणारे जे विद्यार्थी असतात, संशोधक, त्यांना पैशाची गरज असतो संशोधन करण्यासाठी. सो असं फंडिंग प्रोव्हाइड करणारी काही इन्स्टिट्यूशन्स आपल्या देशात आहेत. फॉर एक्झाम्पल DBT, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, एक डिपार्टमेंट आहे भारत सरकारचा. डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ह्यांनी रिसर्च करण्यासाठी विद्यार्थ्यांना फंड देतात, फंडिंगद्वारे सहाय्य करतात, पैसे देतात. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, DST, आणि त्याच्यानंतर इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च, असे अनेक इन्स्टिट्यूशन्स आहे, महत्वाची इन्स्टिट्यूशन्स रिसर्च करण्यासाठी फंडिंगची मदत करतात. आणि ते रिसर्च कशात? हायर एज्युकेशन मध्ये. आता एक प्रोग्राम आहे IEEP, इंटरनॅशनल एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम, इंटरनॅशनल एन्व्हायरमेंटल एज्युकेशन प्रोग्राम हॅज बीन लॉन्च्ड बाय युनेस्को. हे जे आंतरराष्ट्रीय संघटना युनेस्को यांनी IEEPचा प्रोग्रामचा सुरुवात केलेली आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 यांनी मल्टीलिंग्व्हॅलिझमला जास्त भर दिलेला आहे किंवा त्याला सपोर्ट केलेला. मल्टीलिंग्व्हॅलिझम म्हणजे एक विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांना इंग्रजी भाषा यायला पाहिजे, हिंदी भाषा यायला पाहिजे, त्याच्यासोबत रिजनल लँग्वेज सुद्धा त्याला यायला पाहिजे. मराठी लँग्वेज म्हणा, कन्नड लँग्वेज म्हणा, म्हणजे मल्टीलिंग्व्हॅलिझम थोडं त्याने भर दिलेला आहे. डिस्टन्स एज्युकेशन
जे दूर शिक्षण आहे, डिस्टन्स एज्युकेशन इज टेलिमॅट्रिक टीचिंग, जे लांबूनच आपण शिकवतो, डिस्टन्स स्टडी, आणि डिस्टन्स लांबूनच आपण अभ्यास करीत असतो. आणि डी स्कूलिंग, शाळेला न जाता आपण शिक्षण घेऊ शकतो. कशाच्या माध्यमातून? डिस्टन्स एज्युकेशन. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन हॅज बीन इंट्रोड्युस्ड. युजीसीने एक इंडक्शन कोर्स सुरू केलेले आहेत. इंडक्शन कोर्स. इंडक्शन कोर्सचा काय अर्थ आहे? जे प्रोफेसर असतात युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन, डिग्री कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्यापूर्वी त्यांना हे कोर्स दिले जातात. आता तुम्ही बीएड केला असेल तर तुम्हाला ऑलरेडी बीएड कोर्समध्ये शिकवलेले असतात हाऊ टू टीच टू स्टुडंट्स, ते मेथड्स असतात. किंवा तुम्ही डीएड कोर्स केला असेल तर तुम्हाला सगळं माहिती असतं. आणि जे डायरेक्ट नेट सेट किंवा पीएचडी झाल्यानंतर जॉईनिंग होतात प्रोफेसर, म्हणजे मॅक्झिमम सर्वांना युजीसीने एक इंडक्शन कोर्स निर्माण केलेला आहे की त्या इंडक्शन कोर्सद्वारे मुलांना कसं शिकवायला पाहिजे, विद्यार्थ्यांना कसं शिकवायला पाहिजे, दे प्रिपेअर फॉर टीचिंग. टीचिंग करण्यासाठी तयारी करतात. इन हायर एज्युकेशन, UGC has introduced induction course for teachers in higher education to prepare for teaching. टीचिंग करण्यासाठी तयारी कसा असायला पाहिजे, तयारी करण्यासाठी शिकवण्यास, प्रिपेअर फॉर टीचिंग. लक्षात घ्या. एक्सपेरिमेंटेशन, एक्सपेरिमेंट करणे, प्रयोग करणे. एक्सपेरिमेंटेशन इज द मोस्ट अप्रोप्रिएट मेथड टू टीच ओकेशनल स्किल्स टू स्टुडंट्स. विथ ओकेशनल, जे कौशल्य आधारित शिक्षण देत असताना विद्यार्थ्यांना एक्सपेरिमेंटलद्वारे शिक्षण दिलं पाहिजे. मोबाईल बंद माडमा, मोबाईल बंद माडे अर्धा म्हणून. EIA ह्याचा अर्थ काय? एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. मोबाईल तोंडाकडे हो गो, जरा आवाज कम मिळू. EIA एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, याचा फुल फॉर्म लक्षात घ्या. योगा म्हणजे लर्निंग प्रोग्राम फोकसेस ऑन द स्टडी ऑफ एन्शियंट इंडियन स्क्रिप्चर अँड स्पिरिच्युअल प्रॅक्टिस. योगा हे काय आहे? लर्निंग प्रोग्राम्स फोकसेस ऑन द स्टडी ऑफ एन्शियंट इंडियन स्क्रिप्चर, जे प्राचीन काळात जे ग्रंथ आहे स्क्रिप्चर, त्याचा अभ्यास करण्यासाठी आणि स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करण्यासाठी योगाचा महत्व आहे. थँक्यू सो मच.